नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 1.2. ऑलरेडी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 संपवलेला आहोत. अल्जेब्राचा पहिला चॅप्टर 9th स्टँडर्डचा जो की सेट आहे तो आपण सुरू केलेला आहोत आणि आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.2. त्यासाठी आपल्याला काही बेसिक नॉलेज पाहिजे. ते म्हणजे काय बघा, तर आतापर्यंत आपण सेट लिहिण्याच्या दोन पद्धती बघितलेल्या आहोत. ती म्हणजे पहिली आहे लिस्टिंग मेथड, त्याला आपल्याला म्हणता येते रोस्टर मेथड, आणि दुसरी मेथड होती जी सेट लिहिण्याची आहे ती आहे आपली रूल मेथड, किंवा त्यालाच आपण म्हणतो सेट बिल्डर फॉर्म किंवा मेथड. तर ऑलरेडी आपण ह्या दोन पद्धती कशा प्रकारे लिहायच्या आहेत ते शिकलेलो आहोत. आज आपण पाहतोय सेटचे प्रकार कोणते कोणते आहेत. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती, पण सेटचे आज आपण पाहतोय प्रकार किती आहेत. तर ऍक्च्युली सेटचे 4 प्रकार आहेत जे आपण पाहू कोणते कोणते आहेत ते. तर सेटचा जो पहिला प्रकार आहे तो आहे सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट. दुसरा प्रकार आहे फायनाइट सेट. दुसरा प्रकार फायनाइट सेट. तिसरा प्रकार इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट. आणि चौथा प्रकार आहे नल सेट, और ह्यालाच आपल्याला फाय सेट सुद्धा म्हणता येतं. आणि हा सेट जो आहे फाय ह्या सिम्बॉलने आपल्याला दर्शवता येतो. काय आहे थोडं समजून घेऊ. सिंगल टोन सेट जो आहे असा सेट ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच एलिमेंट असतो, अशा सेटला आपण काय म्हणतो, सिंगल टोन सेट. जसं एक्झाम्पल मध्ये पाहायचं असेल तर सेट ऑफ इवन प्राइम नंबर. बघा, सेट ऑफ इवन प्राइम नंबर. किती इवन प्राइम नंबर आहेत? एकच आहे, तो म्हणजे कोण? 2. इवन पण आहे आणि प्राइम पण आहे, असा असलेला फक्त एकच सेट आपल्याकडे आहे जो म्हणजे आहे 2. मग या सेट मध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट प्रेझेंट असल्यामुळं ह्या सेटला आपल्याला म्हणता येते सिंगल टोन सेट. त्यानंतर फायनाइट सेट पहा. फायनाइट सेट म्हणजे असा सेट ज्यातले एलिमेंट्स आपल्याला मोजता येतात, सांगता येतात की ह्या सेटमध्ये 10 एलिमेंट्स आहेत, 15 एलिमेंट्स आहेत, 20 एलिमेंट्स आहेत, 100 एलिमेंट्स आहेत, म्हणजे काउंट करता येतात, 1000 एलिमेंट्स आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल मध्ये बोलायचं असेल तर सेट ऑफ अन इन्स्ट्रुमेंट्स इन द जॉमेट्री बॉक्स. जॉमेट्री बॉक्स, कंपास बॉक्स ह्यामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आपल्याला सापडत असतात किंवा त्याच्यामध्ये भेटतात, जसे की सेट स्क्वेअर आहे, प्रोटेक्टर आहे, लाईन म्हणजे रुलर आहे, इरेजर आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर त्यामध्ये सांगता येतं ना आपल्याला त्याच्यामध्ये 7 साहित्य आलेत, 8 साहित्य आलेत. तशा सेटला आपण म्हणतो फायनाइट सेट. असा सेट ज्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स मोजता येतात, काउंटेबल आहेत, दॅट सेट इज कॉल्ड ॲज फायनाइट सेट. त्यानंतर इनफायनाइट सेट काय म्हणतोय पहा, ज्यातले एलिमेंट आपल्याला मोजता येत नाहीत अशा सेटला आपण म्हणतो इनफायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल म्हणायचं असेल तर सेट ऑफ नॅचरल नंबर. किती सेट नॅचरल नंबर मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर खूप जास्त आहेत. काउंटेबल आहेत का? नाही. मोजून सांगता येतं का? बिलकुल आपल्याला मोजून सांगता येत नाही. खूप जास्त आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, आणि ते काही संपत नाहीत. म्हणून इनफायनाइट सेटचा जर एक्झाम्पल असेल नॅचरल नंबर घ्या, होल नंबर घ्या, रॅशनल नंबर घ्या, अशा प्रकारचे जे सेट येतात ते येतात इनफायनाइट सेट. म्हणजे काय? दोज सेट्स विच आर काउंटेबल, एलिमेंट्स आर काउंटेबल आर कॉल्ड ॲज इनफायनाइट सेट. जे सेट मधले एलिमेंट्स आपल्याला मोजता येतात तशांना आपण फायनाइट म्हणतो, आणि ज्या सेट मध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट प्रेझेंट आहे अशा सेटला आपण सिंगल टोन सेट म्हणतो. शेवटचा आणि चौथा जो आहे तो म्हणजे कोण? नल सेट और फाय सेट. काय आहे नल सेट और फाय सेट? बघा, ज्या सेट मध्ये कोणीच नाही, एकही एलिमेंट प्रेझेंट नाही, कोणीच नाही, तशा सेटला आपण काय म्हणू?
फाय सेट किंवा नल सेट. ह्याचं एक्झाम्पल बघून घ्या म्हणजे काय होईल, क्लिअर होईल गोष्टी. तर बघा, सेट ऑफ इवन प्राईम नंबर ग्रेटर दॅन 5, मला सांगा 5 पेक्षा मोठा आणि इवन पण आहे प्राईम पण आहे असा कुठला नंबर आपल्याकडे आहे का, तर कुठलाच नंबर नाहीये. म्हणून हा जो सेट असेल तो असेल नल सेट और फाय सेट. याला आपल्याला डायरेक्टली असंही दाखवता येतं की समजा ए सेट असेल तर ए कर्ली ब्रॅकेट आणि ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये कोणीही नाही किंवा ए इज इक्वल्स टू 5. 5 म्हणजे काय, तर नल सेट आहे. त्याला आपण एम्प्टी सेट सुद्धा म्हणता येते. नल सेट, फाय सेट किंवा एम्प्टी सेट. हे होतं बेसिक नॉलेज. काय काय, सिंगल डोन म्हणजे ज्यामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे. फायनाइट सेट, ज्यातले एलिमेंट काउंटेबल आहेत, मोजता येतात. तिसरा वाला काय, फायनाइट सेट, ज्यातले एलिमेंट्स मोजता येऊ शकत नाहीत म्हणजे खूप जास्त काउंट आपण करू शकत नाही. आणि चौथा वाला जो आहे नल सेट किंवा फाय सेट, ज्यातले एलिमेंट ज्यामध्ये कुठलाच एलिमेंट प्रेझेंट नाही अशा सेटला काय म्हणायचा, नल सेट. ह्यानंतर जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला जाणून घ्यावं लागेल की इक्वल सेट काय आहे. तर बघा, इक्वल सेट्स असे सेट्स ज्यामध्ये तेच एलिमेंट्स आहेत आणि तेवढेच एलिमेंट्स आहेत. जसे की एक हे सेट आहे ए ई टी आणि बी एक आहे ज्यामध्ये हेच अल्फाबेट्स आहेत किंवा लेटर्स आहेत ए ई टी, राईट. तर ह्या अशा प्रकारच्या सेटला आपण म्हणतो इक्वल सेट. सेट ए इज इक्वल टू द सेट बी, म्हणजे एलिमेंट्सही सेम असले पाहिजेत आणि तेवढेच असले पाहिजेत. म्हणजे इथे 3, इथे 3 आणि 3 कोण, तर ए ई टी अशा सेटला आपण म्हणतो इक्वल सेट. तर आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 ची सुरुवात करता येते आणि आपण प्रॅक्टिस सेट 1.2 इथे आज आपण सुरू करतोय. पहिला क्वेश्चन काय म्हणतोय बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. कुठले इक्वल सेट्स आहेत आणि कुठले सेट्स इक्वल नाहीयेत आणि आपल्याला जस्टिफाय युअर आन्सर म्हणजे उत्तर हे काय करायचं आहे, जस्टिफाय करायचं. ठीक आहे. पहिला क्वेश्चन मधला पहिला बिट काय म्हणतोय बघा, ए एक सेट आहे, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, पुढे काय सांगितलंय, 3x - 1 इज इक्वल्स टू 2. बघा, ऍक्च्युली हा एक सेट दिलेला आहे. बघा, ह्या सेट मध्ये पहिले हा जो सेट आहे हा सेट दिला आपल्याला रूल मेथड मध्ये. मग रूल मध्ये दिला असेल तर ह्याला आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, ह्याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये पहिले. तर आपण लिस्टिंग मध्ये ह्याला कन्वर्ट करून टाकू. तर बघा, ए इज इक्वल्स टू, आता कर्ली ब्रॅकेट मध्ये मला एक इक्वेशन दिसतंय आणि तुम्हाला पण इक्वेशन दिसत असेल तर इक्वेशन बघा काय आहे, इक्वेशन आहे 3x - 1 इज इक्वल्स टू 2. मग इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू आणि x ची व्हॅल्यू जी आहे तेच ह्या सेट मध्ये आहे. 3x इज इक्वल्स टू 2 - 1 प्लस 1, 3x इज इक्वल्स टू 2 प्लस 1 किती होतो, 3. x इज इक्वल्स टू 3 ला 3 गुणाकारात असल्यामुळे इकडे जाऊन भागाकारात जाईल आणि x इज इक्वल्स टू किती, 1. म्हणजे ह्या ए सेट मध्ये x प्रेझेंट आहे आणि x ची जी व्हॅल्यू येते ती येते 1. हे झाले इक्वेशन नंबर 1. तसंच बी काय म्हणतोय बघा, बी हा सेट काय म्हणतोय, बी सेट बी इज इक्वल्स टू x such that x belongs to natural number आणि x is smaller than 2. x is smaller than 2. बघा परत x कशास, x आहे नॅचरल नंबर, बिलॉंग्स करतोय नॅचरल नंबरला आणि x जो आहे 2 पेक्षा कसा आहे, छोटा आहे. इट मीन्स की 2 इज ग्रेटर दॅन x. तर मला सांगा 2 पेक्षा छोटा नॅचरल नंबरला बिलॉंग करणारा आपल्याकडे एकच नंबर आहे, तो म्हणजे कुठला, 1. करेक्ट. तर 1 म्हणजेच काय बघा, ह्यामध्ये पण काय आलेला आहे, एकच एलिमेंट आलाय. ह्याच्यामध्ये ए मध्ये पण 1, ह्या बी सेट मध्ये पण एकच एलिमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ हे 2 सेट तर इक्वल आहेत. पण आपल्याला परत तिसरा पण एक सेट दिला इथं,
तिसरा सेट काय म्हणतोय बघा. बाय मिस्टेकने काय केलंय, तिसरा सेट पहिले घेतलोय आणि आता आपण दुसरा सेट घेऊ. दुसरा सेट बघा काय म्हणतोय, दुसरा वाला सेट B is a set of all x that x is a natural number but x is neither prime nor composite. राईट. काय म्हणते बघा, B च्या ऐवजी इथे C दिलाय. तर हे ऍक्च्युअली बी आहे आणि हा वाला जो सेट आहे तो आहे सी सेट आणि हा आहे तिसरा वाला. ठीक आहे, सी सेट. यस, आता बरोबर आहे बघा. B is a set of all x that x is a natural number but x is neither prime nor composite. काय सांगितले, x हा नॅचरल नंबर आहे पण प्राईमही नाही आणि कंपोजिट नाही. मला सांगा, प्राईम आणि कंपोजिट दोन्ही नसलेला नॅचरल नंबर मध्ये मला वाटतं की एकच आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगा. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर ज्यांना एकतर स्वतःने डिवाइड होतं आणि एकने डिवाइड होतं, म्हणजे त्याला दोन डिवाइडेड असतात. आणि कंपोजिट म्हणजे काय, ज्याला दोन पेक्षा जास्त डिवाइजेस, म्हणजे मिनिमम आपल्याला 3 डिवाइजेस पाहिजेत. पण आपल्याकडे परत कोण आहे, एक असा नंबर आहे जो एकच आहे, जो की प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही, म्हणजे ह्याला फक्त आणि फक्त एकच डिवायझर आहे, जे की एकनच डिवाइड होते. मग बघा याच्यात पण आलेला आहे एलिमेंट 1. तर बघा, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड तिन्ही सेट्स मध्ये एकच एलिमेंट प्रेझेंट आहे आणि जो की एकच आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, राइट, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, सेट ए किंवा सेट्स ए, बी अँड C are equal sets, right? Because same element is present, namely 1. रिझन आपण लिहिलेला आहोत कारण आपल्याला इथे सांगितलं होतं जस्टिफाय युअर आन्सर. इथे हा प्रश्न क्रमांक 1 आपला संपलेला आहे. ज्यांना स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण जाऊ आता क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय पहा. क्वेश्चन नंबर 2, तर आपण आता जाऊ क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 म्हणतोय डिसाइड वेदर सेट्स A and B are equal sets or not. गिव रिझन फॉर युअर आन्सर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परत काय करायचंय, डिसाइड करायचंय की म्हणजे सेट A आणि B इक्वल आहेत का नाही, असतील तर का असतील हे आपल्याला सांगायचंय. बघू, A एक सेट दिलेला आहे आपल्याला ज्यामध्ये सांगितलेलं आहे इवन प्राईम नंबर जे आपण आत्ताच बघितलं होतं. आणि B एक सेट आहे त्यात सांगितलेलं आहे x such that 7x - 1 is equals to 13. चला, तर पहिले आपण लिस्टिंग मध्ये कन्वर्ट करून टाकू. तर A ला जर आपण लिस्टिंग मध्ये कन्वर्ट केलं तर इवन प्राईम नंबर, तर मला सांगा इवन प्राईम नंबर आत्ताच आपण बघितलेलं होतं ज्यावेळेस आपण सिंगल टोन सेटचं उदाहरण बघितलं होतं. तर इवन पण आहे प्राईम पण आहे असा नंबर आपल्याकडे एकच आहे, तो म्हणजे 2. ठीक, इक्वेशन नंबर 1. आणि पहा डी मध्ये काय सांगितलेलं आहे. डी मध्ये डायरेक्टली आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आपण पहिले इक्वेशन सोडून टाकू. 7x - 1 इज इक्वल टू 13. काय होईल, 7x ला 7x म्हणजे एक्सचेंज कन्वर्ट करायची. 7x ला 7x इज इक्वल टू 13 - 1 प्लस 1. 7x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 बाय 7 येते. मग
x ची व्हॅल्यू सुद्धा परत इथे 2. इक्वेशन नंबर 1 आणि हा झाला इक्वेशन नंबर 2. बघा किंवा ह्याला आपण असं लिहू x ची व्हॅल्यू 2 आल्यामुळं B सेट मध्ये किती आहेत एलिमेंट्स? एकच एलिमेंट आहे आणि तो म्हणजे कोण? 2. तर परत बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड set A is equal to the set B because same elements are present in set A as well as set B. त्यानंतर आपण जाऊ क्वेश्चन नंबर 3 कडे. काय सांगते क्वेश्चन नंबर 3? Which of the following sets are empty sets and why? म्हणजे कुठले सेट्स एम्प्टी आहेत आणि असतील तर ते का असतील असा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 3 आपण लगेच सॉल्व्ह करून टाकू. Which of the following sets are empty sets and why? पहा काय म्हणतोय? A एक सेट आहे. A is set of A so that all A so that A is a natural number smaller than 0. आपल्याकडे काय क्वेश्चन काय सांगितलाय? A is a set of all A so that A is a natural number smaller than 0. मला सांगा स्मॉलर दॅन 0 आणि नॅचरल नंबर आहे का? असेल तर कमेंट करा. तुम्हाला माहिती आहे की नॅचरल नंबर जो आहे स्मॉलर दॅन 0 असा कुठलाच नाहीये. मग ह्या सेट मध्ये कोणी येईल का? कोणीच येणार नाही. मग इथे आपल्याला कोणता सेट लिहायचा? सेट A is an empty set. So set A is an empty set because there is no natural number less than 0 किंवा स्मॉलर दॅन 0. तर A हा जो सेट आहे तो कोणता सेट आहे? एम्प्टी सेट. त्यानंतर आपण बघूया दुसरा वाला B सेट. B सेट काय म्हणतोय? B is equals to B is a set of all x such that x square is equals to 0. मग परत आपल्याकडे काय एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? x square is equals to 0. मग कोणाचा स्क्वेअर 0 येतो? तर 0 चा स्क्वेअर काय येतोय? 0 होतो, राईट. किंवा दोन्हीकडचा जो स्क्वेअर रूट घेतला म्हणजे काय? तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर ह्याचा स्क्वेअर काय होतो? कॅन्सल. आणि हे 0 कसं येतं? रूट मध्ये. आणि 0 कोणाचा स्क्वेअर आहे? 0चा. म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू 0 घेता येते किंवा 0 आहे. मग ह्या B सेट मध्ये कोण प्रेझेंट आहे? 0 प्रेझेंट आहे. पण एम्प्टी सेट किंवा नल सेट काय म्हणतो? कोणीच राहू नये. मग ह्या सेट मध्ये 0 असल्यामुळे हा नल सेट किंवा एम्प्टी सेट किंवा पाय सेट नाही. तर हा कोणता सेट आहे? मग ह्यामध्ये एकच एलिमेंट असल्यामुळे हा आहे सिंगल टोन सेट. मग इथं लिहायचं set B is not an empty set because there is 0 present in the set. ठीक. तर क्वेश्चन नंबर आय थिंक 3 जे आहे इथे संपलेला आहे. तर पुढे फक्त आणि फक्त आपल्याला काय आता क्वेश्चन नंबर 4 जो सांगितलाय तो आपण थोडस फास्ट फॉरवर्ड घेऊन टाकू. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय बघा? राइट विथ रिझन्स which of the following sets are finite or infinite. कुठले सेट फायनाइट आहेत आणि कुठले सेट इनफायनाइट आहेत? पहा क्वेश्चन नंबर 1 आणि A सेट दिलेला आहे. A सेट काय म्हणतोय? A is a set of all x so that x is smaller than 10. It means 10 is greater than x आणि x is a natural number. आणि x कसा आहे? नॅचरल नंबर. बघा A is a set of all x so that x is smaller than 10. मग 10 पेक्षा कमी आणि नॅचरल नंबर असलेला.
10 पेक्षा कमी आणि नॅचरल नंबर म्हणजे कोण कोण येतील तुम्हाला माहितीये. नॅचरल नंबर जे असतात 1 पासून सुरुवात होतात, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. कारण सांगितलं 10 पेक्षा एक कसा आहे, छोटा आहे. मग मला सांगा हे जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 मला सांगा, म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काउंटेबल आहेत का नाहीत? बिलकुल काउंटेबल आहेत. किती एलिमेंट्स आहेत? 9 एलिमेंट्स. मग काउंटेबल असतील तर हा कुठला सेट असेल? हा असेल फायनाइट सेट. मग रिझन काय येणार? द एलिमेंट्स आर काउंटेबल, देअरफॉर इट इज अ विच सेट? फायनाइट सेट. त्यानंतर आहे बघा बी सेट. बी काय म्हणतोय? बी सेट ऑफ ऑल वाय सो दॅट वाय इज परत स्मॉलर दॅन -1 आणि y is an integer. y is an integer. बघा -1 पेक्षा y कसा आहे? छोटा आहे. आणि y कोण आहे? इंटीजर आहे. मग -1 पेक्षा छोटे नंबर्स म्हणजे कोण? -2, -3, -4, -5, -6 असे आपल्याकडे खूप सारे नंबर असतील. इंटीजर असल्यामुळे मग खूप सारे नंबर्स असतील. म्हणजे कोणते कोणते? -2, -3, -4 आता कुठं असतील? इनफायनाइट नंबर्स आहेत. मग इनफायनाइट नंबर्स आहेत म्हणजे अर्थ काय की हे जे नंबर्स आहेत, एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? काउंटेबल नाहीत. म्हणजे खूप जास्त आहेत. काउंटेबल जर नसतील तर मग हा कुठला सेट? कुठला सेट? फायनाइट सेट. येत नाही. कुठला सेट? इनफायनाइट सेट. त्यानंतर आपण जाऊ क्वेश्चन नंबर 3कडे. काय म्हणतोय? डायरेक्टली आपण घेऊन टाकू. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीच्या वर्गात असलेले विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थी मोजता येतात, सांगता येतात. 30 आहेत, 40 आहेत, 50 आहेत, जे काय असेल नंबर तो सांगता येतो. म्हणून हे कुठला सेट असेल? हा सुद्धा असेल फायनाइट सेट. त्यानंतर आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज असेल तर गावातले लोक सुद्धा, लोकांची संख्या सुद्धा आपल्याला सांगता येते. म्हणून हा सुद्धा सेट कुठला असेल? फायनाइट सेट असेल. त्यानंतर सेट ऑफ ऍपरेटस इन लॅबोरेटरी. राईट. काय म्हणतोय? सेट ऑफ ऍपरेटस इन लॅबोरेटरी. बघा लॅबोरेटरी मध्ये जे काही ऍपरेटस आहेत, साहित्य आहेत, ते सुद्धा आपल्याला मोजता येतात. एवढे बीकर्स आहेत, एवढे कोनिकल फ्लास्क वगैरे आहेत, है ना, पिपेट आहेत किंवा मायक्रोस्कोप्स वगैरे आहेत. तर हे सुद्धा आपल्याला सांगता येतात. म्हणून हा सुद्धा कुठला सेट असेल? फायनाइट सेट असेल. सेट ऑफ होल नंबर. किती होल नंबर आहेत? 0 पासून सुरुवात 1 2 3 अँड सो ऑन. हे सुद्धा सांगता येत नाही. खूप इनफायनाइट नंबर्स आहेत, काउंटेबल नाही आहेत. म्हणून ह्या सेटला आपण काय म्हणू? इनफायनाइट सेट. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर. तो सेट ऑफ रॅशनल नंबर कुठला सेट आहे? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि मग आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चर विथ नेक्स्ट प्रॅक्टिस सेट. बाय बाय, टाटा.